नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, जर तुमच्या विवाहामध्ये सतत उशीर होत असेल, विलंब होत असेल, प्रत्येक वेळी काही ना काही अडथळे येत असतील, बोलणी होत असतानाच मध्येच विषय बिघडत असेल किंवा अ, त्यामुळे तुम्ही मनातून खूपच खचून गेला असाल, तर आजचा हा सविस्तर मार्गदर्शक जो उपाय आहे तुमच्यासाठीच आहे. उपाय खूप सुंदर आहे, सोपा आहे, सात्विक आहे. बघा मित्रहो, अनेक वेळा आपण पाहतो की सर्व काही योग्य असूनही म्हणजे बघा, शिक्षण चांगलं आहे, नोकरी चांगली आहे, स्वभाव तुमचा चांगला आहे, कुटुंब चांगलं आहे, तरीही विवाह, लग्न ठरत नाही. तुमचे स्थळ घरात येतात, चर्चा होते, पण शेवटच्या टप्प्यावर काही ना काही कारणामुळे विषय तिथेच मोडतो. विषय तिथेच थांबला जातो. कधी समोरून नकार येतो, तर कधी गैरसमज निर्माण होतात. कधी जुळवाजुळव होत नाही. तर अशा वेळी मुलं आणि त्यांचे आई-वडील दोघेही मानसिक तणावात निघून जातात. आपल्याकडून काय चूक होते आहे, हा प्रश्न त्यांच्या सतत मनात येत राहतो. मित्रांनो, काही टेन्शन घेऊ नका. यावर खूप सुंदर असे उपाय सुद्धा आहेत. लग्न नक्की ठरेल. आता बघा, ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीतील सप्तम भाव, 7वा भाव हा विवाह आणि जोडीदाराशी संबंधित असतो. जर हा भाव किंवा त्याचा स्वामी पापग्रहांच्या प्रभावाखाली आला, तर विवाहामध्ये विलंब होतो, अडथळे येतात किंवा बोलणी तिथेच थांबवली जाते किंवा अनुकूल प्रस्ताव न मिळणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र इथे बघा, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेच्या सहाय्याने या अडचणी कमी करता येतात आणि अशा अनेकांचा या गोष्टीत अनुभव सुद्धा आहे. तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तो अत्यंत प्रभावशाली आहे, सोप्पा आहे, सर्वांना अगदी सहज करता येण्यासारखा आहे आणि अनेकांनी तो अनुभवलेला आहे. तर हा उपाय लाल किताबमध्ये सुद्धा सांगितलेला आहे. हा उपाय मुलगा किंवा मुलगी स्वतः करू शकतात. तसेच पालकही आपल्या मुलांच्या लवकर विवाहासाठी हा उपाय नक्की करू शकतात. यात काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. अगदी सोपा उपाय आहे. कोणीही करू शकतं. अगदी सहज करता येईल असा. आता उपाय करण्याची योग्य वेळ कोणती आहे? कधी हा उपाय करायचा आहे? कोणत्या वेळी करायचा आहे? सकाळी, संध्याकाळी? ते सगळं सविस्तर इथे माहिती सांगते. फक्त नीट लक्षपूर्वक इथे व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. बघा, हा उपाय कोणत्याही शनिवारी किंवा मंगळवारी करता येतो. शुक्ल पक्ष असो किंवा कृष्ण पक्ष. मात्र वेळ महत्त्वाची आहे. शनिवारी किंवा मंगळवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या सुमारास हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सूर्य मावळत असताना किंवा मावळल्यानंतर थोड्याच वेळात हा विधी तुम्हाला सुरू करायचा आहे. कुठेही जायचं नाही आहे. तुम्ही यासाठी काय वस्तू लागते ती सांगते. यासाठी तुम्हाला लागणारी वस्तू आहे ते म्हणजे इथे तुम्हाला लागणार आहे, अगदी घरात मिळतील अशा वस्तू आहेत. रुमालाच्या आकाराचा एक स्वच्छ नवीन काळ्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. रुमालाच्या आकाराचा चौकोनी. ओके. त्यानंतर मुठभर तुम्हाला साबूत अखंड उडीद घ्यायचे. जी उडीद डाळ घ्यायची नाहीये, फक्त अखंड पूर्ण उडीद घ्यायची आहे. त्यानंतर उडीद घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाचा 4 मुखाचा दिवा, 2 लांब कापसाच्या वात आणि मोहरीचं तेल आणि चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे. आता बघा, 4 मुखाचा दिवा म्हणजे 4 मुखी दिवा म्हणजे कसा तयार करायचा ते सांगते. पहिलं म्हणजे गव्हाचं पीठ साधं मळून घ्यायचं आहे. त्यात मीठ टाकू नका. त्याचा एक छोटासा दिवा तयार करा, ज्याला 4 बाजूंनी तोंड असेल. ओके. त्यामध्ये तुम्हाला 2 लांब वात अशा प्रकारे ठेवायचे आहेत की त्या आरपार जातील. ओके. अशा आणि चारही दिशांना ज्योती प्रज्वलित करता येईल. ओके. तर त्यामध्ये दिव्यात मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्यात चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. एवढ्याच गोष्टी तुम्हाला इथे करायच्या आहेत. आता उपाय नक्की कोणता, कशा पद्धतीने करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. घाबरू नका. या गोष्टी तुम्हाला घरात मिळणार आहेत आणि अगदी सहज करता येईल असं आहे. आता शनिवारी किंवा मंगळवारी सायंकाळी सर्व वस्तू घेऊन तुम्ही कुठे जायचं आहे? तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर तिथे जायचं आहे. आता जे झाड इतर लोक त्या झाडाची पूजा करतात, असं पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. झाडाखाली बसताना तुमचा चेहरा पश्चिम दिशेकडे, वेस्ट दिशेकडे करायचा आहे. आता सर्वप्रथम
पिंपळाच्या मुळाजवळ काय करायचंय तुम्हाला, काळा कपडा तिथे हंतरायचा आहे. जो छोटा तुम्ही रुमालाचा आकाराचा घेतलाय तो. त्या कपड्यावरती तुम्हाला मुठभर साबूत म्हणजे अखंड उडीद ठेवायचे आहेत. ओके. आता उडीदावर तयार केलेला 4 मुखाचा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. 4 मुखी जो पिठाचा दिवा तयार केलाय तो तिथे ठेवायचा आहे. चारही बाजूंनी दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये ते काळे तीळ चिमूटभर टाकायचे. दिवा लावताना मन शांत ठेवा. कोणाशीही बोलू नका. मोबाईल त्यावेळी वापरू नका. पूर्ण तिकडे लक्ष द्या आणि श्रद्धा यावर तुम्ही केंद्रित करायचे. ओके. त्यानंतर तुम्हाला एक प्रार्थना इथे बोलायची आहे, मनोकामना करायची आहे. आता अगदी मनोभावे तुम्हाला इथे बोलायचंय, अगदी जीवाचं तुम्ही म्हणजे खरंच तुम्हाला या उपायाची गरज आहे अशा पद्धतीने तुम्ही तो उपाय करायचा आहे. पिंपळाच्या झाडात 33 कोटी देवतांचे वास मानले जाते. त्यामुळे आपला देव, शनिदेव, विष्णू भगवान किंवा ज्या देवतेवर तुमची अपार श्रद्धा आहे त्यांचे मनोभावे तिथे ध्यान करायचं आहे. जर तुम्ही स्वतःसाठी उपाय करत असाल तर मनात शांतपणे तुम्हाला म्हणायचं आहे की हे देवा, हे परमेश्वरा, माझ्या विवाहातील सर्व अडथळे दूर कर. योग्य जोडीदार आणि सुखी वैवाहिक जीवनाची प्राप्ती मला लवकर होऊ दे. तर तुम्हाला अशी अगदी मनापासून देवाजवळ, पिंपळाच्या वृक्षाजवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जर आई वडील हा उपाय करत असतील तर आपल्या मुला मुलीसाठी अशी प्रार्थना करा, हे देवा, हे परमेश्वरा, आमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहातील सर्व अडचणी दूर कर. त्याला योग्य जोडीदार मिळू दे आणि लवकर शुभ विवाह संपन्न होऊ दे. एवढंच तुम्हाला तिथे मनोकामना अगदी मोठ्याने बोलायची नाही, अगदी शांततेत हळुवारपणे तुम्हाला अगदी मनापासून आपण देवाजवळ प्रार्थना करतो त्या पद्धतीने बोलायचे. ती मनातच श्रद्धेने व्यक्त करायची. ओके. आता यानंतर बघा महत्वाची स्टेप काय आहे, प्रदक्षिणा. आता तुम्हाला पिंपळाचं वृक्ष तुमच्या समोर आहे, तिथे प्रार्थना केली, दिवा लावला, सगळं काही झालं. त्यानंतर प्रार्थना झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत पूर्णपणे. प्रत्येक प्रदक्षिणे दरम्यान देवाचं नामस्मरण करायचं आहे. हो. जर जागा तिथे कमी असेल किंवा प्रदक्षिणा शक्य नसेल तर जागेवरच उभे राहून 3 वेळा तुम्हाला आपल्या भोवती शांतपणे गोल फिरायचा आहे. ओके. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर झाडाला परत नमस्कार करा आणि शांतपणे आपल्या घरी परत या. मागे वळून पाहू नका. अगदी सोपा साधा उपाय आहे. काहीही करायचं नाही. आपल्या घरातल्याच वस्तू वापरून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता महत्वाचं म्हणजे बघा, हा उपाय तुम्ही किती वेळा करायचा आहे ते सांगते. हा उपाय तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे शनिवार आणि मंगळवारी करायचा आहे संध्याकाळी. हा उपाय सलग 3 शनिवार करा किंवा 3 मंगळवार करा. ओके. काहींना पहिल्याच शनिवारी सकारात्मक संकेत दिसू लागतात, जसे अचानक चांगले स्थळ चालून येईल, अडकलेली बोलणी म्हणजे मध्येच जर स्थळ थांबलं असेल, तुमचं बोलणं चालू असेल तर ते पुढे सरकलं जाईल, संवाद वाढेल. परंतु जर समस्या तुमची गंभीर असेल, वय जास्त असेल झालं असेल किंवा अनेक वर्ष अडथळे येत असतील तर 3 शनिवार अवश्य पूर्ण करा किंवा 3 मंगळवार हा उपाय पूर्ण करायचा आहे. एकदा मंगळवारी तरी तुम्हाला एखाद्या मंगळवारी संकेत दिसून येतील किंवा शनिवारी संकेत दिसून येतील. आता महत्वाच्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे बघा, तुम्हाला जो हा उपाय मी सांगते, आता खूप उपाय मी सांगत असते, तर हे उपाय श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने तुम्हाला करायचं आहे. कोणाचाही अपमान करू नका. मनात नकारात्मक विचार अजिबात ठेवू नका. शक्य असल्यास त्या दिवशी साधेपणा पाळायचा आहे. अगदी साधे राहा. घरात वादविवाद अजिबात करू नका. देवावर स्वतःच्या पूर्ण विश्वास ठेवा. बघा मित्रहो, कधी कधी आपल्या आयुष्यातील अडथळे हे केवळ बाह्य परिस्थितीमुळे नसतात, म्हणजे बाहेरच्या परिस्थितीमुळे नसतात, तर आपल्या मानसिक भीती, आपल्या मनातील नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार आणि सततची चिंता यामुळे सुद्धा निर्माण होतात. तर हा उपाय करताना तुमच्या मनात सकारात्मक विचार, श्रद्धा आणि संयम असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या मुलामध्ये सर्व गुण असूनही लग्न ठरत नसेल, चांगले शिक्षण आहे, चांगली नोकरी त्याला आहे, तो चांगल्या कुटुंबातील मुलगा आहे, तरीही लग्नामध्ये विलंब होत असेल, उशीर होत असेल, तर हा उपाय जो मी सांगितलाय तो नक्की करा.
अनुभव सांगतो की श्रद्धेने आणि नियमानुसार केल्यास लवकरच शुभ संकेत दिसू लागतात आणि योग्य तुम्हाला पाहिजे तो जोडीदाराचा प्रस्ताव नक्की येतो. फक्त इथे एकच अट आहे की पूर्ण विश्वास आणि संयम आणि या गोष्टीमध्ये, या उपायामध्ये सातत्य. आजसाठी इतकंच. पुढील वेळी आणखीन एका उपयुक्त आणि चांगलं मार्गदर्शक उपायासह पुन्हा भेटूया. मित्रांनो, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. उपाय तुम्ही अगदी मनापासून करायचे आहेत, विश्वास ठेवून करायचे आहेत आणि देवाला जशी आपण प्रार्थना करतो त्या पद्धतीनेच अगदी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. नक्कीच तुम्हाला याबाबत शुभ संकेत दिसून येतील. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.